तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, निप्पॉन इंडियाच्या स्मॉल कॅप फंडने मागच्या 3 वर्षांमध्ये तब्बल 43.23% CAGR जनरेट केलेला आहे। या म्युच्युअल फंडच्या मॅसिव्ह परफॉर्मन्स मागे त्याचे कुठले महत्त्वाचे मुद्दे चला बघूया। नंबर 1, मोठा पोर्टफोलिओ आणि कमी डायव्हर्सिफिकेशन। बऱ्याच स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 72 स्टॉक दिसतील, पण निप्पॉन इंडियाच्या म्युच्युअल फंडमध्ये 190 स्टॉक आहे। आता तुम्ही विचार करत असाल की हा म्युच्युअल फंड हायली डायव्हर्सिफिकेशन असेल, परंतु याची टोटल असेट फक्त 25% 17 स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड आहे। हा फंड ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो जे स्टॉक लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न देतात। एक्झाम्पलसाठी ह्या म्युच्युअल फंडने मागच्या 5 वर्षांमध्ये 17 स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याचे ॲनोलाइज त्यांनी 19% रिटर्न जनरेट केलेले आहे। फायनली हा म्युच्युअल फंड खूप साऱ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा काही मोजक्याच सेक्टरमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करतो। मागच्या 5 वर्षांमध्ये ह्या फंडने टॉप 5 सेक्टरमध्ये 41 ते 45% होल्डिंग ठेवलेली आहे, की स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये 36 ते 41% आहे।